इयत्ता 10वी गणित भाग 1 संभाव्यता प्रकरण 5व 5.1 सराव संच खालील प्रत्येक बाबतीत किती शक्यता आहेत ते सांगा. आपल्याला शक्यता सांगायचे. बघा, वनिताला महाराष्ट्रातील खालील प्रेक्षणीय ठिकाणांची माहिती आहे. त्यातील एका ठिकाणी मे महिन्याच्या सुट्टीत ती जाणार आहे. तर ठिकाण किती दिलेले आहेत बघा. अजिंठा, महाबळेश्वर, लोणार सरोवर, ताडोबा अभयारण्य, आंबोली, रायगड, माथेरान आणि आनंदवन असे 8 ठिकाणं आहेत. त्यामुळे संभाव्यता पण आपल्याला येईल 8. एका आठवड्यातील एका आठवड्यातील वार यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे. आठवड्यामध्ये किती वार असतात तर 7. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार, रविवार असे 7 वारांचं आपल्याला शक्यता येणार. पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे. पत्त्याच्या कॅटमध्ये किती पत्ते असतात तुम्हाला माहीत आहे. 13 इस्पिकचे असतात, 13 बदामचे, 13 चौकटचे आणि 13 किलवरचे असे 52 पत्ते असतात. तर संभाव्यता पण किती येणार 52. आता प्रत्येक कार्डावर एक संख्या याप्रमाणे 10 पासून 20 पर्यंत कार्ड लिहिलेत. म्हणजे 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 असे लिहिलेले आहेत. मग किती येणार तर 11 कार्ड येणार. कारण 10 आणि 20 दोन्ही पण आहेत. 10 ते 19 झाले असते तर 10 झाले असते. तर 10 ते 20 पर्यंतचे 11 कार्ड येणार. तर मी सोडवून दिलेलं आहे, त्या पद्धतीने सोडवा. बघा, असं एस म्हणजे सॅम्पल स्पेस, नमुना अवकाश असं लिहितात. अजिंठा, महाबळेश्वर, लोणार सरोवर, ताडोबा अभयारण्य, आंबोली, रायगड, माथेरान आणि आनंदवन असे किती एकूण हे शक्यता आहेत 8 शक्यता आहेत. जे नंबर ऑफ नमुना अवकाशचे नंबर किती 8. आठवड्यातील वार बघा, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. एन ऑफ एस बरोबर 7 आलं. आता बदाम 13 चौकट, 13 बदाम, 13 इस्पिक आणि 13 किलवर असे 52 पत्त्यांचा कॅट असतो. त्यामध्ये 3 चित्रयुक्त, प्रत्येकी 3 चित्रयुक्त असतात. एक इक्का, दुर्री, तिर्री, चौवी, पंजे, छक्के, सत्ती, अट्टी, नववी, दशी आणि गुलाम, राजा, राणी असे पत्ते असतात. तर त्या पद्धतीने 13 प्रत्येकाचे पत्ते असतात. असे 52 पत्ते म्हणजे शक्यता 52 येतील. आणि कार्डावर 10 ते 20 याप्रमाणे एकूण 11 कार्ड येतील, 11 शक्यता येतील. पाच 5.2 मधला पहिला प्रश्न आहे. प्रत्येक प्रयोगासाठी नमुना अवकाश येस आणि त्यातील नमुना घटकांची संख्या एन ऑफ एस लिहा. एक फासा आणि एक नाणे एकाच वेळी फेकलं तर काय होतं बघा. एक फासा म्हणजे एक फास्यावर किती अंक असतात 1 ते 6 आणि एक नाणा म्हणजे छापा आणि काटा. इथं इंग्लिशमध्ये हेड अँड टेल असं म्हटलं जातं. त्यामुळे एच आणि टी या स्वरूपात आपण लिहिणार आहे. बघा, एक फासा आणि एक नाणे एकाच वेळी फेकले असतात. सॅम्पल स्पेस, नमुना अवकाश एस बरोबर 1 एच म्हणजे हेड म्हणजे छापा आणि काटा असं असतं. हेड म्हणजे छापा आणि टेल म्हणजे काटा, म्हणून एच आणि टीच्या फॉर्ममध्ये आपण लिहिणार आहे. एस बरोबर 1 एच, 2 एच, 3 एच, 4 एच, 5 एच आणि 6 एच. म्हणजे एक तर एक पडला असेल आणि नाण्यावर छापा असेल, 2 पडला असेल, नाण्यावर छापा असेल, अशा पद्धतीने 6 पर्यंत. आणि एक असेल आणि नाण्यावर काटा असेल, अशा पद्धतीने 6 प्रकारे. म्हणजे एकूण जे सॅम्पल स्पेस येतात ते 12 येतात. एन ऑफ एस 12. दुसरा प्रश्न काय दिलेला आहे बघा. पहिल्यातला दुसरा 2, 3 आणि 5 या अंकांपासून अंकांची पुनरावृत्ती न करता 2 संख्या तयार करायच्या. अंकांची पुनरावृत्ती करायची नाही, म्हणजे 22, 33, 55 असे अंक घ्यायचे नाहीत. पुनरावृत्ती न करता 2 अंकी संख्या तयार करायच्या. तर किती 2 अंकी संख्या तयार होतील तर आता 3 संख्या म्हटल्यानंतर 6. तुम्ही 4थी 5वीमध्ये अभ्यास. बघा, अंकांची पुनरावृत्ती न करता 23, 25, 32, 35, 52 आणि 53 अशा 6 संख्या तयार होतात. मग एन ऑफ एस आलं 6. प्रश्न क्रमांक 2 आहे. 6 रंगाच्या तबकडीवरील बाण फिरवल्यास तो कोणत्या रंगावर स्थिर होतो. 6 रंग आहेत म्हणल्यानंतर 6च संभाव्यता येणार. रंग दिलेले आहेत लाल, केशरी, पिवळा, निळा, हिरवा आणि जांभळा. या पद्धतीने रंग लिहा. नमुना अवकाश एस बरोबर निळा, हिरवा, जांभळा, लाल, केशरी आणि पिवळा. आणि नंबर ऑफ सॅम्पल स्पेस, नमुना अवकाशाची संख्या आली 6.
एन ऑफ एस बरोबर 6. का प्रश्न क्रमांक 3 आहे, वर्ष 2019च्या मार्च महिन्यातील 5च्या पटीत येणाऱ्या तारखेचा वार मिळवा. आता इथं कॅलेंडर दिलेलं आहे 2019 मार्चचं बघा. इथं मंडे, ट्युसडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे आणि संडे असं दिलेलं आहे. तर सोमवार जी आहे 25 तारीख आहे, मंगळवारी आहे 5 तारीख, बुधवारी 20 तारीख येते 5च्या पट्टीतला म्हणल्यानंतर, गुरुवारी येत नाही, शुक्रवारी 15 येते, शनिवारी 30 येते आणि रविवारी 10 येते. अशा पद्धतीने एक वार सोडून बाकी सगळ्या वारांमध्ये म्हणजे 6 वार येतील आपल्याला इथं. एस बरोबर सोमवार, मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, म्हणजे एन ऑफ एस बरोबर 6. पुढचा प्रश्न आहे, 2 मुलगे म्हणजे B1 B2, बॉयला B1 B2 असं आणि 2 मुली G1 G2 गर्ल्स, यांच्यातून दोघांची एक रक्षा सुरक्षा समिती तयार करायची आहे. तर त्यासाठी नमुना अवकाश लिहिण्यासाठी खालील तक्ता पूर्ण करायचा आहे. तर 2 मुलांची काय येईल, 2 मुलांची समिती येईल B1 B2, 2 मुलींची येईल G1 G2, एक मुलगा आणि एक मुलगी म्हणजे त्याच्यामध्ये एक मुलगा एक मुलगी पाहिजे. मग B1 G1, B1 G2 आणि B2 G1 आणि B2 G2 तयार होणाऱ्या 4 समित्या होतात आणि एकूण नमुना अवकाश येणार B1 B2 G1 G2, B1 G1, B1 G2, B2 G1 आणि B2 G2.